माझं नाव राणी आहे. जेव्हा मी मुलांना गार्डनमध्ये घेऊन जायचे तेव्हा एक वेडा भिकारी माणूस माझ्या डोक्यावर हात फिरवून मला आशीर्वाद द्यायचा. मी त्या माणसाला गरीब समजून कधी 500 रुपये तर कधी 700 रुपये त्याच्या हातात देत होते. पण एक दिवस मी त्या माणसाला पैसे देऊ लागले तर तो बेशुद्ध पडला. मी त्याला माझ्या गाडीमध्ये टाकून घरी घेऊन आले. पण जेव्हा रात्र झाली तेव्हा माझे भानच हरपले. त्या रात्री त्या वेड्या माणसाने माझ्यासोबत पूर्ण रात्र. मित्रांनो, कथा शेवटपर्यंत ऐका, तुम्हाला नक्की खूप आवडेल. तो एक तरुण मुलगा होता जो गार्डनमध्ये बाकावर बसून स्वतःशीच बोलत होता. त्याचं वय कदाचित 24 किंवा 25 वर्ष असेल. तो दिसायला देखील फार सुंदर होता, पण कदाचित वेडा होता. मी जेव्हापासून या नव्या बंगल्यात शिफ्ट झाले होते, मुलं रोज बंगल्याच्या जवळच असलेल्या गार्डनमध्ये जाण्याचा मला हट्ट करायचे. मी घरातील सर्व कामे उरकल्यावर संध्याकाळी मुलांना गार्डनमध्ये घेऊन येत होते. गार्डनमध्ये येण्याचा माझा हा 3रा दिवस होता. तेव्हापासून मी या तरुणाला एकाच बाकावर बसलेले बघत होते आणि तो स्वतःशीच गप्पा मारत कधी हसत होता तर कधी रडत होता. जवळच मुलं फुटबॉल आणि क्रिकेट खेळत असायचे, पण तो त्याच्याच दुनियेत मग्न असायचा. तो सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होता. मी एका बाकावर बसून मुलांना बघत बसायचे तर तो मुलगा माझ्या समोरच्या बाकावर बसलेला असायचा. म्हणूनच राहून राहून माझं लक्ष त्याच्याकडेच जात होतं. त्याच्याकडे बघून असं वाटत होतं की तो गरीब आहे. त्याचे कपडे फार जुने आणि ठिकठिकाणी फाटलेले होते. मी मुलांना खाण्यासाठी घरून काही ना काही बनवून नक्कीच आणत होते. मी काही कुकीज आणि सँडविच एका डब्यात घालून माझ्या पर्समध्ये ठेवले होते. मी मुलांकडेच बघत होते. तोच अचानक तो माणूस माझ्याकडे एकटक बघत वेगाने माझ्या दिशेने येऊ लागला. मला फार भीती वाटत होती की हा माझ्याकडे का येत आहे, आणि वरून तो वेडा होता. मला भीती वाटत होती की त्याने मला काही नुकसान पोहोचू नये. मी खूप घाबरलेली होते. तो माणूस माझ्या जवळ आला आणि आपलं डोकं खाजवत म्हणाला, "ये मुली, मला खाण्यासाठी काहीतरी दे ना, मला खूप भूक लागली आहे." ते ऐकून माझी भीती थोडीशी कमी झाली होती. सुरुवातीला तर अगोदर माझा जीवच गेला होता की माहीत नाही तो माझ्याकडे का येत होता. कदाचित त्याला भूक लागलेली होती. मी डब्बा उघडून त्यातलं एक सँडविच त्याला दिलं. त्याने झडप घालूनच ते सँडविच माझ्या हातातून घेतलं आणि हसतच म्हणाला, "तू खूप चांगली आहेस. नाहीतर मी ज्याला पण खायला मागतो तो मला मारतो आणि म्हणतो की कमावून खात जा. तू तर तरुण आहेस." माझा अंदाज बरोबर होता. तो बिचारा गरीब आणि वेडा माणूस होता. कदाचित त्याचं मानसिक संतुलन देखील ठीक नव्हतं. मी माझ्या पर्समधून 500 रुपयांची नोट काढली आणि त्याच्या पुढे केली. पण मला नव्हतं माहीत की 500 रुपयाची नोट घेऊन तो माझ्यासोबत असे देखील वागू शकतो. माझ्या हृदयाचा ठोका चुकला होता. तेव्हा ज्याने माझ्या हातात 500 रुपयाची नोट बघितली तर तो हाताच्या इशाऱ्यानेच नाही म्हणाला. तो म्हणाला की मला हे नको आहे, फक्त अजून एक सँडविच द्या. मला ते ऐकून आश्चर्य वाटले की तो सँडविच नाव बरोबर घेत होता. मी त्याला अजून एक सँडविच दिलं आणि 500 रुपयाची नोट देखील दिली. मी त्याला म्हणाले की हे तू ठेव, तुझ्या कामी येईल. मला वाटलं की मुलांच्या नावाने चांगलं काम होईल. पण त्यानंतर त्याने हात पुढे करून माझ्या डोक्यावर हात ठेवला तर मी संकुचितपणे मागे झाले. हे त्याचं कसलं वागणं होतं. सुखी राहा, समृद्ध व्हा असे म्हणत तो निघून गेला. मला आश्चर्य वाटलं की माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वाद द्यायला तो माझ्यापेक्षा वयाने मोठा नव्हता आणि कोणी थोर व्यक्ती देखील नव्हता. शेवटी मी माझ्या मुलांना घेऊन घरी परत आले. माझ्या नवऱ्याच्या कामाचे रुटीन असे होते की ते कधी एका देशात तर कधी दुसऱ्या देशात राहत होते. माझ्या पतीचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर पसरला होता. आठवड्यातून ते फक्त 2-3 दिवसच घरी राहत होते आणि त्या दिवसात मी माझ्या नवऱ्याला त्याच्या आवडीचे पदार्थ बनवून खाऊ घालत होते. पण माझ्या नवऱ्याची घरी उपस्थिती किंवा अनुपस्थिती माझ्यासाठी सारखीच झाली होती. जेव्हापासून त्यांनी नवीन व्यवसाय चालू केला होता तेव्हापासून ते त्यांच्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्न करत असायचे. मी जेव्हाही त्यांच्यासोबत बसायचे तेव्हा ते सतत फोनवर बोलत बसायचे. माझा नवरा नेहमीच व्यस्त असल्यामुळे मी आता एकटीपणाची शिकार झाले होते. ते मला अजिबात वेळ देत नव्हते.
मला 2 मुले होते. ते दोघेही शाळेत जात होते आणि घरातील प्रत्येक काम करण्यासाठी मोलकरीण होती. पैशाची काहीच कमी नव्हती. कमी होती ती फक्त माझ्या नवऱ्याच्या सहवासाची. मी माझ्या नवऱ्याला येण्यापूर्वी खूप छान प्रकारे तयार होत होते की कदाचित त्याची नजर माझ्यावर पडेल आणि तो मला डोळे भरून बघेल आणि माझी प्रशंसा करेल. पण असं काहीच होत नव्हतं. त्यांच्या आयुष्यात फक्त व्यवसाय आणि पैसाच सर्व काही होतं. मी जर कधी तक्रार केली तर तो म्हणत होता की मी जे काही करत आहे ते तुमच्यासाठीच करत आहे. मला माझ्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करू दे. आज जर मी पैसे कमावले तर ते उद्या तुमच्यासाठीच कामी येतील. मी त्यांना म्हणाले की तुमच्या कामासोबतच मला आणि मुलांना तुमच्या सहवासाची गरज आहे आणि जेवढे तुम्ही कमावत आहे ते आमच्यासाठी खूप आहे. पण माझ्या बोलण्यावर तो माझ्याकडे रोखून पाहू लागला आणि म्हणाला, एवढा पैसा माझ्यासाठी पुरेसा नाही. मला खूप संपत्ती हवी आहे. आता माझं आणि राहुलचं भांडण होऊ लागलं. मी त्यांना पुन्हा पुन्हा म्हणत होते की मला तुमच्या सहवासाची गरज आहे, पण ते माझं बोलणं ऐकतच नव्हते. आता भांडण मर्यादेपेक्षा जास्त वाढू लागलं होतं. तो म्हणू लागला, हे आयुष्य काय एखादं नाटक नाही किंवा कथा नाही की मी तुमच्या मागे गुलाबाचं फूल घेऊन फिरू आणि माझं प्रेम व्यक्त करू. तू काय वेडी झाली आहेस का? असं म्हणून तो पटकन आपलं करवट बदलून झोपी जात होता. कदाचित माझ्या नवऱ्याचे माझ्याकडे लक्ष नसल्यामुळेच मी माझ्या आयुष्यात एक पाऊल उचलले जे मी उचलायला नको होते. ते पाऊल स्त्रीसाठी नेहमीच अपमानाचे कारण बनते, पण त्यात मी स्वतःला दोषी मानत नाही. मी जेव्हा पण मुलांना गार्डनमध्ये घेऊन जात होते तो वेडा माणूस मला तिथेच बाकावर बसलेला दिसायचा. आज देखील मी बाकावर बसून माझ्या नवऱ्याबद्दलच विचार करत होते की किती चांगलं झालं असतं जर तो आमच्यासोबत गार्डनमध्ये आला असता, माझ्याशी गप्पा मारल्या असत्या, मुलांसोबत वेळ घालवला असता. पण संपत्ती कमावण्याच्या नादात ते आयुष्यातील कितीतरी सुंदर क्षण वाया घालवत आहे हे त्यांना कळत नव्हते. आज माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो वेडा माणूस समोर बसूनच माझ्याकडे बारकाईने बघत होता. मी पुन्हा पुन्हा माझे डोळे पुसत होते आणि माझे अश्रू लपवण्याचा देखील प्रयत्न करत होते. मला रडायचं नव्हतं, पण आज माझ्या अश्रूवर माझं नियंत्रणच नव्हतं. मी पुन्हा पुन्हा माझ्या हाताने माझे डोळे पुसत होते. काही वेळानंतर तो तरुण माणूस माझ्या जवळ आला आणि मला म्हणाला, ये मुली, तू का रडत आहेस? काय तुला तुझ्या आईने मारलं आहे का? तुला नक्कीच थापड मारली असेल. असं म्हणून तो माझ्याच बाकावर बसला आणि म्हणू लागला की जेव्हा थापड गालावर पडते ना तर खूप वेदना होतात, रडू देखील खूप येतं. पण मला बघ, माझी आई गालावर मला 2-2 थापड मारते. मग त्याने आपल्या दोन्ही गालावर बोट ठेवून म्हणाला, एक इकडे आणि एक इकडे, पण बघ मी काही रडत नाही. तो मला बहुधा नादी लावण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या त्या मूर्ख कृतीवर मी हसायला लागले. मला हसताना पाहून तोही हसायला लागला आणि म्हणाला, तू अशी छान वाटते, नेहमीच हसत जा. मला वाटलं या वेड्याशी बोलण्यात मी माझा वेळ का घालवू नये. मी त्याला विचारलं, तुझे आई वडील कुठे राहतात? तो म्हणू लागला की बंगल्याच्या मागे झोपडपट्टी आहे. तेथील सर्वात जुने घर माझे आहे. त्या कॉलनीत आल्यावर कोणालाही विचारलं ना त्या वेड्या गणूचं घर कोणतं आहे तर कोणीही तुला त्या घरापर्यंत सोडविल. सगळ्या परिसरातील लोक मला वेडू गणू म्हणतात. मी त्याला म्हणाले, तू काही काम का करत नाहीस? या गार्डनमध्ये का बसून राहतोस? माझं बोलणं ऐकून त्याच्या कपाळावर आट्या पडल्या होत्या. माझ्याकडे बघत म्हणाला, तू देखील आईसारखंच सुरू केलं. हे बघ, मी काही रिकाम टेकडा नाही, मला काम करता येतं. पण असं म्हणून तो पुन्हा गार्डनच्या दिशेने जाऊ लागला. म्हणू लागला की फक्त माझं मन होत नाही आणि मला पैसे कमावून काय करायचं आहे? तू सांग, 4 दिवसाचं आयुष्य आहे, त्यात 2 दिवस निघून गेले. तुला माहीत आहे का, आता या वर्षी मी पूर्ण 25 वर्षाचा होईल. मी त्या मुलाकडे लक्षपूर्वक बघू लागले. मी त्याला विचारलं की तुझ्या घरात अजून कोण कोण राहतं? माझ्या प्रश्नावर तो खोल विचारात गेला. मी म्हणाले, काय झालं गणू, मला सांग, तुझ्या घरात अजून कोण आहे? तुला किती भाऊ बहिणी आहेत? माझ्या प्रश्नावर तो एक दीर्घ श्वास घेत म्हणाला, मी तेच आठवत आहे. मला खूप बहिणी आणि भाऊ आहेत. मला नीट मोजायचंही कळत नाही. मला 6-7 भाऊ आहेत, कदाचित अजून 5 आणि 6 बहिणी असतील.
असाच विचार करत सांगू लागला, जसं काय खरंच त्याला या गोष्टी आठवत नव्हत्या. मी त्याला विचारलं, काय तू सगळ्यात मोठा आहे का? तो म्हणाला, मी सर्वात मोठा आहे आणि तुम्हाला माहीत आहे की मोठे असणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे. आई मला म्हणते की तू काम करत जा, मी तुला फुकटच्या भाकरी घालत जमणार नाही. असं म्हणून तो हसू लागला. आईला वाटलं की तिने मला भाकरी दिला नाही तर मी उपाशी राहील, पण बघ, आई देत नाही तर तू मला सँडविच देते आणि माझं पोट भरतं. एवढी कष्ट करण्याची काय गरज आहे? कदाचित तो कष्ट करायला घाबरत होता. मला म्हणू लागला, 4 दिवसाचं आयुष्य आहे, मौज मजा करा आणि मरा. असं म्हणून तो उभा राहिला. तो जाणार त्या अगोदरच मी त्याला म्हणाले, गणू माझी एक गोष्ट ऐक. त्याने वळून माझ्याकडे बघितलं तर मी त्याला म्हणाले की हे पैसे घे आणि तुझ्या आईला सांग की तू कमावून आणले आहेस. हे ऐकून तो हसू लागला आणि पुन्हा माझ्याजवळ आला आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला, आनंदी राहा, सुखी राहा. असं म्हणून तो पार्कच्या बाहेर निघून गेला. मला फार आश्चर्य वाटलं की तो माझ्या डोक्यावर हात ठेवून असं का म्हणत होता. खरं तर तो वयाने माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी छोटा होता. कधी कधी तर मला वाटत होतं की हा कदाचित बावळट आणि मूर्ख असल्याचं नाटक करत आहे, म्हणजे लोक त्याला वेडा समजून पैसे देतील आणि त्याला काम करण्याची देखील गरज पडणार नाही. पण दुसऱ्या दिवशी मी त्या तरुण मुलाला जे काही करताना बघितलं ते पाहून मला आश्चर्य वाटलं. माझं घर गार्डनपासून 15 मिनिटांच्या अंतरावर होतं. जेव्हा मी गार्डनमध्ये जायचे तो वेडा माझ्या अगोदर तिथे उपस्थित असायचा आणि जेव्हा तो तिथून जायचा त्यानंतर मी माझ्या मुलांना घेऊन घरी परत येत होते. दुसऱ्या दिवशी माझ्या बंगल्याची बेल कोणीतरी सतत वाजवत होतं. मला वॉचमॅनचा राग आला. कोण असा मूर्खासारखा बेल वाजवत आहे? हॉलचा दरवाजा उघडून बाहेर आले तर वॉचमॅन कुणावर तरी मोठ्याने ओरडत होता. मी वॉचमॅनला विचारलं की हा कोण मूर्ख माणूस आहे जो बेलवर हात ठेवून विसरून गेला आहे. वॉचमॅन म्हणाला की माहीत नाही, कोण पागल माणूस आहे. तो म्हणतो की तुमच्या मालकीनला बोलवा, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. मी त्याला बाहेर काढून देत होतो तर त्याने बेल वाजवायला सुरुवात केली आणि तेव्हापासून बेलवरचा हातच काढत नाही. जेव्हा मी दरवाजापर्यंत आले तेव्हा त्या वेड्या माणसाला पाहून सुरुवातीला तर मला खूप राग आला होता. मला बघून त्याने बेलवरचा हात बाजूला केला. मी त्याला विचारलं, तू इथे कसा काय आलास? हा काय मूर्खपणा आहे? कुणाच्याही घराची बेल तू वाजवत राहणार का? माझं बोलणं ऐकून तो काही वेळ शांत बसला आणि म्हणाला की मला खूप भूक लागली आहे. मी विचार केला की आज तुझ्या घरी जाऊन जेवण करावं. मला नव्हतं माहीत की त्याला माझ्या घरचा पत्ता कसा काय माहीत झाला होता, पण मला त्याच्या अशा वागण्यावर फार राग आला होता. मी त्याला म्हणाले, तू इथेच थांब, मी मोलकरींच्या हाताने तुला जेवण पाठवून देते. वॉचमॅन म्हणाला की मॅडम हा वेडा माणूस आहे. जर तुम्ही त्याला एकदा जेवण दिलं तर रोज तो जेवणासाठी येथे येत जाईल. तुम्ही सांगत असाल तर मी त्याला 2 काट्या देऊन इथून हाकलून देतो. मी त्याला म्हणाले, नको, मी त्याच्यासाठी जेवण पाठवते. मी आतमध्ये गेले आणि मोलकरींजवळ जेवण पाठवून दिलं. काही वेळानंतर ती मोलकरीण जेवण घेऊन परत आली. मी तिला विचारलं, काय झालं, तो वेडा माणूस जेवला नाही का? ती म्हणाली, मी जेव्हा बाहेर गेले होते तेव्हा तो निघून गेला होता. ते ऐकून मला फार आश्चर्य वाटलं होतं. जर तो जेवण करण्यासाठी आला होता मग जेवण न करताच का निघून गेला? काही वेळानंतर माझा नवरा घरामध्ये आला. तो अमेरिकेमधून परत आला होता. त्यांना बघून मला अजिबात आनंद झाला नव्हता आणि मी माझा आनंद देखील व्यक्त केला नव्हता, कारण अमेरिकेला जाण्यापूर्वी ते माझ्याशी भांडून गेले होते. जर त्यांना माझी पर्वाच नसेल तर मी का त्यांच्या मागे पुढे फिरत बसू? जर त्यांना माझी काही काळजीच नाही तर मी का माझा अपमान करून घेऊ? मी फक्त माझ्या नवऱ्याला नमस्कार केला तर तो म्हणाला की मला खूप भूक लागली आहे, लवकर खाण्यासाठी काहीतरी दे. मी मोलकरीणला त्यांना वाढायला सांगितलं आणि स्वतः रूममध्ये निघून गेले. सुरुवातीला जेव्हा माझा नवरा यायचा तेव्हा मी किचनमध्ये जाऊन स्वतः त्यांच्यासाठी जेवण बनवत होते आणि तो जेवत असताना मी त्याच्या समोरच खुर्चीवर बसायचे. पण यावेळी मी माझ्या रूममध्ये निघून गेले होते. मला वाटलं होतं की कदाचित माझं असं वागणं बघून त्याला काही फरक पडेल, पण त्याला काहीच फरक पडला नव्हता. तो फक्त माझ्याकडेच नाही तर त्याच्या मुलाकडेही पूर्णपणे दुर्लक्ष करत होता. दुसऱ्या दिवशी मी जेव्हा मुलांना घेऊन गार्डनमध्ये गेले
तेव्हा तो वेडा माणूस तिथेच समोर बसलेला होता. परंतु मला बघून त्याने रागाने आपल्या डोक्यावर हात ठेवला, जसा काय तो माझ्यावर नाराज आहे. मुलं तिथं खेळू लागले. तेव्हा मी माझ्या बाकावर बसण्याऐवजी त्या माणसाजवळ गेले. मला पाहताच त्याचा दृष्टिकोन बदलला. मी म्हणाले, गणू, तुला काय झाले आहे? तू का तोंड वाकडं करत आहेस? आणि तू जेवल्याशिवाय का गेलास? तर तो म्हणू लागला की, तुला काय, मी जेवण केलं किंवा नाही केलं? मी तर मित्र समजून घरी आलो होतो, पण तू तर मला भिकाऱ्यासारखी वागणूक दिलीस. मी म्हणाले, पण तू सतत बेल वाजवत होता. या गोष्टीचा मला राग आला. मी टिफिन उघडला आणि त्याला सँडविच दिलं. त्याने पटकन सँडविच घेतलं आणि माझी गोष्ट मान्य केली आणि मग माझ्याशी गप्पा मारू लागला. पहिल्यांदा माझ्या लक्षात आले की तो माझ्याकडे बघत बोलतोय, पण त्याची नजर संपूर्ण गार्डनमध्ये फिरत होती की अचानक गार्डनमध्ये अनेक हवालदार हातात शस्त्रे घेऊन आत आले. ते पाहून गणूच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. त्याने हातातलं सँडविच तिथेच फेकून दिलं आणि अशा प्रकारे पळू लागला की तो एखादा चोर आहे. ते हवालदार देखील त्याच्या मागे पळू लागले, त्याचा पाठलाग करू लागले. पोलीस म्हणू लागले की कोणी आपल्या जागेवरून हलणार नाही. गणूला अस्ताव्यस्त पळताना पाहून मला भीती वाटत होती. तो पटकन गार्डनच्या भिंतीवरून उडी मारून पलीकडे गेला होता. पोलीस देखील त्याच्या मागे भिंतीवरून उडी मारून पलीकडे गेले. तर मला फार भीती वाटू लागली होती. नेमका हा माणूस कोण होता? काही वेळाने पोलिसांनी मला आणि गार्डनमधील सर्व लोकांना एकत्र करायला सुरुवात केली आणि मग एक एक करून गेटमधून बाहेर सोडले. मी देखील मुलांना घेऊन घरी आले. हे सर्व बघून मुले देखील फार घाबरली होती. मी त्यांना जेवू घातलं आणि रूममध्ये झोपवलं, पण माझ्या मनात सतत गणूचे विचार येत होते. माहीत नाही पोलिसांनी त्याला पकडलं होतं की नाही. तो नेमकं कोण होता? तो खरंच वेडा होता की वेडा होण्याचं नाटक करत होता? असे अनेक प्रश्न माझ्या मनात सतत घोळत होते, पण माझ्याजवळ याचं काहीच उत्तर नव्हतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी मुलांना गार्डनमध्ये जाण्यास सांगितले तेव्हा त्यांनी नकार दिला, कारण त्यांना भीती वाटत होती की पोलीस तिथे येतील. मी पण खूप अस्वस्थ होते. मला बघायचं होतं की गणू तिथे आहे की नाही. पोलिसांनी त्याला पकडलं असेल तर कोणत्या गुन्ह्यात? तो नेमका कोण आहे? मला त्याच्याबद्दल या सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या. म्हणून मी एकटीच गार्डनमध्ये गेले. समोरचा बाग रिकामा होता, जिथे तो नेहमी बसत होता. माझी नजर सर्व गार्डनमध्ये त्याला शोधत होती, परंतु तो कुठे दिसला नाही. मी गार्डनमध्ये त्या वॉचमॅनला विचारलं की पोलीस इथे काल कुणाला पकडण्यासाठी आले होते. त्यानेही नकळत बहाणा करून माझे प्रश्न टाळले, पण त्याच्याकडे बघून मला असे वाटले की त्याला सर्व काही माहीत आहे. कदाचित त्याला सांगण्याची परवानगी नव्हती. मी विचार केला की गणूने एकदा मला सांगितलं होतं की तो या बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या जुन्या वस्तीत राहतो. मी ठरवलं की आज मी त्याच्या घरी जाऊन बघते. मी माझ्या बंगल्यात जाण्याऐवजी त्या बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या जुन्या वस्तीत गेले, जिथे छोटी छोटी कच्ची घरं बांधलेली होती. छोट्या गल्ल्या होत्या. खरं तर तिथे गरीब लोकच राहत होते. तिथे गल्लीत काही मुलं खेळत होते. मी त्यातील एका मुलाला विचारलं की इथे तो वेडा गणू कुठे राहतो. माझं बोलणं ऐकून तो मुलगा माझ्याकडे विचित्र नजरेने बघू लागला आणि म्हणाला, कोण वेडा गणू? आम्हाला कोणीही वेडा गणू माहीत नाही. मी म्हणाले की तो एक वेडा माणूस आहे. त्याने मला हा पत्ता सांगितला की तो या भागात राहतो. मी त्याचं संपूर्ण वर्णन त्या मुलांना समजावून सांगितलं, पण ते म्हणाले की त्यांनी अशी व्यक्ती कधीच पाहिली नाही आणि आम्ही अशा व्यक्तीला ओळखतही नाही आणि हे नाव आम्ही प्रथमच ऐकत आहोत. मी तिथे येणाऱ्या जाणाऱ्या बऱ्याच लोकांना वेड्या गणूबद्दल विचारलं, पण कुणालाच काही माहिती नव्हतं. मला आश्चर्य वाटत होतं की त्याने याच जागेचा पत्ता सांगितला होता आणि म्हणाला होता की कुणालाही विचारलं तर सगळेजण मला ओळखतात. मी त्या झोपडपट्टीतून बाहेर निघाले आणि माझ्या घरी आले. तसेच 3 दिवस निघून गेले. मी रोज गार्डनमध्ये जात होते, पण मला गणू कुठे दिसला नाही. 4थ्या दिवशी जेव्हा मी गार्डनमध्ये आले तेव्हा तो समोरच मला बाकावर बसलेला दिसला. मी पटकन त्याच्याजवळ गेले आणि त्याला विचारलं की तू 3 दिवसापासून कुठे होतास? तर त्याने मला कुठल्याच प्रश्नाचे उत्तर दिले नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि काळजी दिसत होती. माझं बोलणं ऐकून तो उभा राहिला.
कदाचित त्याला माझ्या प्रश्नाचे उत्तर न देता तिथून निघून जायचं होतं, पण तो तिथेच लटपटत गार्डनमध्ये चक्कर घेऊन खाली पडला. मी मदतीसाठी गार्डनमध्ये असलेल्या माणसांना बोलावलं आणि त्याला माझ्या गाडीत टाकून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. डॉक्टरांनी त्याला सलाईन लावलं. त्याचा बीपी खूपच कमी झाला होता. मला वाटलं की कदाचित तो 2-3 दिवसापासून उपाशी होता, त्यामुळे त्याचा बीपी कमी झाला आणि तो चक्कर येऊन खाली पडला. तो अजूनही बेशुद्ध अवस्थेत होता, पण मी त्याला माझ्या घरी घेऊन आले आणि त्याला गेस्ट रूममध्ये झोपवलं. पण रात्री माझ्यासोबत जे काही झालं त्याने माझे भानच हरपले होते. रात्री जेव्हा मी मुलांना झोपी लावून रूमच्या बाहेर जाऊ लागले, तेव्हा रूमचा दरवाजा बाहेरून कोणीतरी लॉक केला होता. ते पाहून मला फार आश्चर्य वाटलं की माझ्या रूमचा दरवाजा कोणी बंद केला. मी दार वाजवायला सुरुवात केली, पण कोणीच दार उघडलं नाही. आता मला भीती वाटू लागली की तो वेडा माणूस चोर तर नाही ना. त्याने मला रूमच्या आतमध्ये बंद केलं आणि आता तो माझं सर्व घर लुटून फरार होईल. मला आता या गोष्टीचा पश्चाताप येत होता की मी त्याला घरी का घेऊन आले होते. काही वेळातच मला आरडाओरडा ऐकू येऊ लागला आणि त्यानंतर फायरिंगचा आवाज देखील येऊ लागला. ते ऐकून मात्र मी खूप घाबरले होते आणि मग जेव्हा दार उघडलं तेव्हा माझ्यासमोर पोलीस उभे होते आणि तो वेडा गणू देखील तिथे उपस्थित होता. मला ते पाहून आश्चर्य वाटत होतं की पोलिसांनी माझ्या नवऱ्याला पकडलं होतं. ते म्हणू लागले की आम्ही खूप दिवसांपासून तुला शोधत होतो. तू परदेशात जाऊन बेकायदेशीर काम करतोस. ज्याला मी वेडा माणूस समजत होते तो एक पोलीस इन्स्पेक्टर होता. तो म्हणू लागला की तुमच्या घरच्या वरच्या जागेत ते सगळं सामान आहे जो हा बेकायदेशीरपणे आणतो आणि विकतो. मला नव्हतं माहीत की माझा नवरा बेकायदेशीरपणे काम करतो, म्हणूनच तो एवढे पैसे कमावत होता. पोलिसांनी माझ्या नवऱ्याला पकडून नेलं होतं, पण तो वेडा माणूस अजूनही तिथे उपस्थित होता. नंतर तो माझ्याजवळ आला आणि माझी माफी मागत म्हणाला, मला माफ करा, पण तुमच्या नवऱ्याला पुराव्यासहित पकडण्यासाठी मला हे नाटक करावं लागलं. तो म्हणू लागला की मी प्रयत्न करेल की तुमच्या नवऱ्याला कमीत कमी शिक्षा मिळेल, पण हे तेव्हा शक्य आहे जेव्हा तो त्याची कामाची मनापासून माफी मागेल. त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला की सुखी राहा आणि समृद्ध राहा. असे म्हणत तो निघून गेला. खरंच त्याने माझ्या नवऱ्याची शिक्षा 4 वर्ष कमी केली होती. 4 वर्षानंतर जेव्हा माझा नवरा परत आला तेव्हा त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली होती. त्यांनी आपल्या बऱ्याच चुकांसाठी माझी माफी मागितली. मित्रांनो, पैसा हा हाताचा मळ आहे. तो एकदा निघून गेला की तुम्ही कष्ट करून ते पुन्हा कमवू शकता, पण जर वेळ निघून गेली तर ती परत आणता येत नाही. म्हणून तुमच्या आयुष्यातील वेळ तुमच्या प्रियजनांसोबत आनंदाने शेअर करा, जेणेकरून भविष्यात तुम्हाला इतका मौल्यवान वेळ वाया घालवल्याचा पश्चाताप होणार नाही. तर मग मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल आणि कथा आवडली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत कथा पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.